Hello, all student. Welcome to the first lecture of basic power electronics applicable for fourth semester all the electronics engineering students. ओके सो फर्स्ट लेक्चर आपण आज स्टार्ट करतोय आणि याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जे नेक्स्ट लेक्चर असतील तुमचे सब्जेक्ट वाईज किंवा युनिट वाईज ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बेसिकली आपल्या थंबनेलवरून तुम्हाला समजेल की कोणता युनिट या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे आणि त्याचा कोणता पार्ट आहे हा. ओके, तर आपण पार्ट वाईज आणि युनिट वाईज व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला आज स्टार्ट करूया आपण. तुमचा फर्स्ट युनिट जो आहे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हायसेस. ओके, आणि यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर बघा. ओके, तर फर्स्ट आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन्स ऑफ थायरिस्टर फॅमिली डिव्हायसेस. ओके, त्यानंतर काही डिव्हायसेस आहेत बघा इकडे. तर त्यामध्ये असणार आहे तुमचा पॉवर डायोड, पॉवर मॉस्फेट, आयजीबीटी. ओके, या तीन डिव्हाइसचे आपल्याला काय बघायचं तर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असणार आहे. ओके, त्यानंतर त्याचे व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर ॲप्लिकेशन्स. ओके, आणि अजून एक पॉईंट पॉवर डायोडसाठी आपल्याला एक टर्म शिकायची आहे, ती असणार आहे तुमचा रिव्हर्स रिकव्हरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर डायोड. ओके, तर या सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल आपण बघणार आहे, ते पण सेमीकंडक्टर लेवलला. ओके, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसचं ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन बघतो त्यावेळेस आपल्याला काय बघावं लागतं, जसं तुम्ही पी एन जंक्शन डायोडमध्ये बघितलं असेल, पी टाईप मटेरियल, एन टाईप मटेरियल, त्याच फॉर्ममध्ये आपल्याला बघायचं आहे की पॉवर मॉस्फेट, पॉवर डायोड आणि आयजीबीटी यांचं इंटरनल कन्स्ट्रक्शन्स कसं असणार आहे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो तुमचा चॅप्टर जो तुमचा पॉईंट असणार आहे या चॅप्टरमधला, ओके, तर तो असणार आहे एस सी आर. ओके, एस सी आर तुम्हाला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, एस सी आरचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे, वर्किंग प्रिन्सिपल, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आणि ॲप्लिकेशन. तुम्हाला एस सी आर समजला तर तुमचा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स निघला. ओके, कारण नेक्स्टचे जे चॅप्टर असणार आहेत 2-3 चॅप्टर तुमचे एस सी आर वरतीच डिपेंड असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अजून एक टर्म समजून घ्यायची आहे, टू ट्रान्झिस्टर अनालॉजी काय असते एस सी आरमध्ये ते आपण बघणार आहोत. त्यानंतर या डेफिनेशन्स असतात बघा, नेहमी 2 मार्क्सला या डिफाईन करण्यासाठी विचारतात एक्झाममध्ये, लॅचिंग आणि होल्डिंग करंट. ओके, तर या पण आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली ते आहे काय. ओके, त्यानंतर अजून काही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस आहेत बघा. 1.4 मध्ये अजून काही डिव्हायसेस इकडे दिलेले आहेत, ते पण आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर ते कोणते आहेत तर एल एस सी आर, ट्रायग, जी टी ओ आणि एस सी एस. याचं पण आपल्याला काय बघायचं आहे, वर्किंग प्रिन्सिपल, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आणि ॲप्लिकेशन्स. त्यानंतर 1.5 जो असणार आहे तुमच्या युनिट 1 मधला, त्यामध्ये तुम्हाला ट्रिगरिंग डिव्हायसेस बघायचे आहेत काही. ओके, जे आपण आतापर्यंत बघितले हे झाले तुमचे पॉवर डिव्हायसेस, जे ॲक्च्युअल पॉवर कन्व्हर्जनमध्ये यूज होणार आहेत. आणि ट्रिगरिंग डिव्हाइस म्हणजे काय की पॉवर डिव्हायसेसला ट्रिगर करण्यासाठी, त्यांना ऑन ऑफ करण्यासाठी जे आपण अदर डिव्हायसेस वापरतो त्यांना आपण म्हणतो ट्रिगरिंग डिव्हायसेस. त्यामध्ये कोणतं असणार आहे, यू जी टी, पी यू टी, एस यू एस, एस बी एस आणि डायक. एक याचे सिम्बॉल पण विचारतात कधी कधी 4 मार्क्सला, तर आपण त्याचे सिम्बॉल बघणार आहोत, कन्स्ट्रक्शन बघणार आहोत, वर्किंग प्रिन्सिपल काय आहे आणि व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स काय. तर हे सगळं आपण या युनिटमध्ये तुमचं बघणार आहोत. ओके, त्यानंतर आपण आता फर्स्ट तुमचा जो पॉईंट आहे क्लासिफिकेशन्स ऑफ थायरिस्टर फॅमिली, तो एकदा क्विकली बघून घेऊ की एक्झॅक्टली आहे काय ते. ओके, बघा तुम्ही ट्रान्झिस्टरची फॅमिली बघितली लास्ट सेमिस्टरला, तुम्ही अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स बघितलं असेल किंवा सेकंड सेमिस्टरला आपण काय काय बघितलं, बीजेटी बघितली, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, त्यानंतर जेएफईटी बघितली, त्यानंतर मॉसफेट बघितला. ओके, त्यानंतर आयजीबीटी. हे झाले तुमचे ट्रान्झिस्टर फॅमिली. आता आपण बघणार आहोत थायरिस्टर फॅमिली. ओके, थायरिस्टर म्हणजे काय, बेसिकली पॉवर इलेक्ट्रॉनिकचे जे डिव्हायसेस आहेत इन्क्लुडिंग एस सी आर, एल एस सी आर किंवा जे ट्रायक, डायक. ओके, याला आपण म्हणतो थायरिस्टर डिव्हायसेस. ओके, थायरिस्टर फॅमिली आपण बघणार आहोत. तर बेसिकली बघा, क्लासिफिकेशन ऑफ थायरिस्टर फॅमिली हा तुमचा क्लासिफिकेशनसाठी तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. सिम्पल आहे, कसं लक्षात ठेवायचं बघा. बेसिक तुमची थायरिस्टर फॅमिलीचे 2 टाईप्स पडतात. एक पडतात ट्रिगरिंग डिव्हायसेस, दुसरं पडतं पॉवर कंट्रोल थायरिस्टर्स. ओके, पॉवर कंट्रोल थायरिस्टर म्हणजे काय, जे ॲक्च्युअल पॉवर कंट्रोलसाठी यूज होणार आहेत. ओके, आणि ट्रिगरिंग डिव्हायसेस म्हणजे सपोर्टिंग डिव्हायसेस, जे तुम्हाला एस सी आर टर्न ऑन, टर्न ऑफ किंवा ट्रिगर करण्यासाठी तुम्ही जे वापरणार आहेत. ओके, तर बघा पॉवर कंट्रोल थायरिस्टर आणि ट्रिगरिंग डिव्हायसेस. ट्रिगरिंग डिव्हायसेसमध्ये कोणते डिव्हायसेस आहेत तर यू जी टी आहे, युनि जंक्शन ट्रान्झिस्टर, त्यानंतर डायक आहे, त्यानंतर एस बी एस आणि एस यू एस. हे झाले तुमचे ट्रिगरिंग डिव्हायसेस. आता बघा, पॉवर कंट्रोल थायरिस्टरमध्ये 2 टाईप्स पडतात. एक असतं युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल म्हणजे फक्त एकाच डायरेक्शनला करंट फ्लो होतं. ओके, अपोजिट डायरेक्शनला तो काय करेल, करंट ब्लॉक करेल. जसं तुम्ही जर मी डायोड जर काढला इकडे, ओके, तुम्हाला माहिती आहे डायोडमध्ये काय होतं की फक्त एका डायरेक्शनला करंट फ्लो होतोय. ओके,
या डायरेक्शनना तुमचं करंट फ्लो होणार, अपोजिट डायरेक्शनना करंट फ्लो होतं का? नाही. म्हणून डायोड सुद्धा हा काय एक युनिडायरेक्शनल डिव्हाइस आहे. तर युनिडायरेक्शनल डिव्हाइसेस कोणते बघायचे आपल्याला? SCR, LSCR, SCS, LSCS आणि SUS. ओके, हे सर्व डिव्हाइस आपल्याला या सेमिस्टरमध्ये शिकायचे आहेत. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, ॲप्लिकेशन आणि VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, हे झाले तुमचे युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल म्हणजे फक्त एका डायरेक्शनने करंट फ्लो होतं. त्यानंतर बाय डायरेक्शनल डिव्हाइसेस जे असणार आहेत त्यामध्ये फक्त एक डिव्हाइस आहे, तो आहे ट्रायक, ज्याच्यामध्ये बोथ डायरेक्शनना तुमच्या डिव्हाइसमधून करंट फ्लो होतं, म्हणून आपण त्याला म्हणतो बाय डायरेक्शनल थायरिस्टर. ओके, किंवा बाय डायरेक्शनल डिव्हाइस. झालं. हे तुमचं क्लासिफिकेशन आहे बघा थायरिस्टर फॅमिलीचं. त्यामध्ये तुम्हाला काय काय बघायचं आहे? बेसिकली दोन टाइप्स पडतात. एक असतं पॉवर कंट्रोल थायरिस्टर किंवा पॉवर कंट्रोल डिव्हाइसेस, दुसरं असतं ट्रिगरिंग डिव्हाइसेस. ट्रिगरिंग डिव्हाइसेस जे फक्त तुमचे जे पॉवर कंट्रोल डिव्हाइसेस त्याला ऑन ऑफ करण्यासाठी यूज करतात, आणि ॲक्च्युअल पॉवरमध्ये जे वापरतात ते कोणते असतात? तुमचे पॉवर कंट्रोल थायरिस्टर. त्याच्यामध्ये पुन्हा दोन टाइप्स पडतात. एक असतं युनिडायरेक्शनल, दुसरं असतं बाय डायरेक्शनल. युनिडायरेक्शनलमध्ये काय आहे? SCR, LSCR. LA म्हणजे लाईट ॲक्टिवेटेड SCR. अगेन SCS, LSCS आणि SUS. एकदम सोपं आहे. आपल्याला पूर्ण डीपमध्ये बघायचे आहेत, त्यामुळे हे तुम्हाला इझिली लक्षात राहून जाईल ज्यावेळेस तुम्ही प्रत्येकाचं कन्स्ट्रक्शन्स, वर्किंग, ॲप्लिकेशन आणि त्याची VI कॅरेक्टरिस्टिक्स बघाल. ओके, तर चला नेक्स्ट बघूयात आपण. ओके, तर आपण आधी बघणार आहोत की पॉवर इंजिनिअरिंग काय आहे. ओके, तर पॉवर इंजिनिअरिंग म्हणजे काय? इट डील विथ द जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन अँड युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. ओके, जनरली पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॉवर जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन हे डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. ओके, आपण काय करतोय की पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सपोर्टिव्ह रोलमधून आपण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये पॉवर कन्वर्ट करण्यासाठी, सपोज AC असेल, ACतून DC करायचं असेल, ओके, यासाठी आपण सॉलिड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरून एक कन्व्हर्टर तयार करतो. ओके, इलेक्ट्रॉनिक्स कन्व्हर्टर जे काय करतं? तुमची पॉवर कंट्रोल करतं, प्लस तिला चा जो ओके एका याच्यातून दुसऱ्या याच्यात ट्रान्सफर करतं. जसं की AC सिग्नल असेल तर त्याला DC मध्ये कन्वर्ट करतं, DC असेल तर AC मध्ये करतं, अकॉर्डिंग टू युअर ॲप्लिकेशन्स. ओके, तर पॉवर इंजिनिअरिंग म्हणजे काय? जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन अँड युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय? तर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यूज्ड सॉलिड स्टेट स्विचेस. ओके, आपले कोणते स्विचेस आहेत? सेमी कंडक्टर सॉलिड स्टेट स्विचेस टू कन्वर्ट पॉवर फ्रॉम डिफरंट सोर्सेस. ओके, AC मधून DC मध्ये, DC मधून AC मध्ये, अँड कंट्रोल पॉवर ट्रान्सफर. ओके, जसं की मोटर असेल, एखादी DC मोटर असेल आणि त्याची स्पीड कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? त्याची जी येणारं करंट आहे किंवा येणारी पॉवर आहे ती कंट्रोल करावं लागते. त्यावेळेस आपण तिथं कशाचा यूज करतो? पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा. ओके, त्यानंतर बघा आपण आता की बेसिक टाइप्स कोणते आहेत बघा पॉवर कन्व्हर्टरचे. आपण आधी पण डिस्कस केलं की आपल्याला इकडे काय काय शिकायचं आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिकचे ॲप्लिकेशन्स काय असणार आहेत. तर फर्स्ट असणार आहे AC टू DC कन्व्हर्टर. ओके, AC सिग्नलला DC सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, ते पण हाय पॉवरमध्ये. ओके, आणि याला आपण काय म्हणतो? रेक्टिफायर. ज्यावेळेस तुम्ही AC सिग्नल DC मध्ये कन्वर्ट करता त्या सर्किटला आपण म्हणतो रेक्टिफायर. ओके, त्यानंतर सेकंड आहे DC टू AC. म्हणजे तुमच्याकडे जर DC सोर्स असेल, DC सिग्नल असेल, तर त्याला तुम्हाला AC मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो इन्व्हर्टर. ओके, जे आपण आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर यूज करतो, ज्यामध्ये आपल्याकडे एक बॅटरी असते आणि त्या बॅटरीचं जे व्होल्टेज असेल DC व्होल्टेज, त्याला आपण जो आपल्या घरात सप्लायवर जे इक्विपमेंट चालतात लाईक AC 230 व्होल्टवरती, तर आपण त्या DCला AC मध्ये कन्वर्ट करतो. ते झालं आपलं इन्व्हर्टर. त्यानंतर थर्ड तुमचं असणार आहे DC टू DC कन्व्हर्टर, यालाच आपण नाव देतो चॉपर. त्यानंतर AC टू AC कन्व्हर्टर, त्याला म्हणतात सायक्लो कन्व्हर्टर. तर हे चारही कन्व्हर्टर आपल्याला तुमच्या नेक्स्ट युनिटमध्ये शिकायचे आहेत. ओके, त्यानंतर बघा एक्झॅक्टली पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय? तर एक सिंगल ब्रांच नाही आहे. ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्हाला काय लागतं? पॉवर डिव्हाइसेस लागतात. ओके, पॉवर डिव्हाइसेस म्हणजे काय? तुमचं SCR असेल, पॉवर डायोड असेल, IGBT असेल. ओके, त्यानंतर हे डिव्हाइस कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला एक लो पॉवर सर्किट लागतं किंवा ट्रिगरिंग डिव्हाइसेस लागतात किंवा ऑन ऑफसाठी काही सर्किट लागतात. ओके, प्लस तुम्हाला याची जर स्विचिंग फ्रिक्वेन्सी कंट्रोल करायची असेल, त्याचं टायमिंग कंट्रोल करायचं असेल, किंवा जे ॲव्हरेज करंट आणि व्होल्टेज जे आपण जनरेट करणार आहे त्याला कंट्रोल करायचं असेल, तर तुम्हाला काय लागेल? काही कंट्रोल सिस्टीम लागेल. ओके, तर इकडे आपण काय करतो? काही ठिकाणी आपण PID कंट्रोलर्स वापरतो, जे तुम्ही नेक्स्ट कंट्रोल सिस्टीममध्ये शिकणार आहेत. ओके, तर पॉवर डिव्हाइसेस, कंट्रोल सिस्टीम आणि मग तुमचं पॉवर इक्विपमेंट. ओके, तर फक्त SCR वापरून आपण एखादं कन्व्हर्टर डिझाईन करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला अजून पण काही
वेगवेगळ्या सिस्टीम्स लागतात, वेगवेगळे सर्किट लागतात. ओके, ते पण आपण बघणार आहोत की SCRला ऑन करायला कोणते सर्किट लागतात, ऑफ करायला काय लागतं, त्याच्या ट्रिगरिंग मेथड काय आहेत, कम्युटेशन मेथड काय आहे, हे सगळं आपल्याला समोर शिकायचं आहे. ओके, हे झालं एक बेसिक डायग्राम पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची. आता आपण थोडंसं डीप थोडंसं हिस्ट्रीमध्ये जाऊया की पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची हिस्ट्री काय आहे. ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची हिस्ट्री काय आहे. ओके, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची हिस्ट्री आपण बघणार आहोत की काय आहे. बघा, मॉडर्न जे इलेक्ट्रॉनिक्स आहे, ओके, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स कधीपासून स्टार्ट झालं, 1947 पासून. ओके, ज्यावेळेस तुमच्या ट्रान्झिस्टरचं इन्व्हेन्शन झालं. ओके, ट्रान्झिस्टर म्हणजेच तुमचा BJT. ओके, BJT पासून तुमचं मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स चालू झालं. ओके, आणि त्याआधी व्हॅक्यूम ट्यूब वगैरे वापरायचे किंवा व्हेरी बल्की इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस वापरायचे. ओके, ते ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर झाला, ओके, 1942ला, त्या काळात खूप साऱ्या नवीन नवीन रिसर्च झाले, नवनवीन शोध झाले आणि त्यावेळेस हे सगळे लोकांनी यावरती रिसर्च करणं स्टार्ट केलं. ओके, तर मॉडर्न इलेक्ट्रॉनिक स्टार्ट झालं 1947ला आणि त्यानंतर अप्रॉक्सिमेटली त्यानंतर जे नेक्स्ट इन्व्हेन्शन आहे जिथून तुमचं ॲक्च्युअल मॉडर्न पॉवर इलेक्ट्रॉनिक स्टार्ट झालं ते आहे तुमचं इन्व्हेन्शन ऑफ SCR. SCR म्हणजे सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर. ओके, हे डिव्हाइसचं नाव आहे. ओके, इकडे सर्किट नाही आहे. जसं आपण जे रेक्टिफायर शिकलो ते वेगळं आणि सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर वेगळं. सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर हा एक सॉलिड स्टेट डिव्हाइस आहे तुमचा. ओके, आणि रेक्टिफायर हे सर्किट आहे जे आपण डायोड वापरून बनवतो. ओके, तर ॲक्च्युअल मॉडर्न पॉवर इलेक्ट्रॉनिक स्टार्ट झालं जेव्हा SCRचं इन्व्हेन्शन झालं. कधी, 1956ला. ओके, 1956ला जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी आहे बघा. ओके, जनरल इलेक्ट्रिकने SCRचं इन्व्हेन्शन केलं 1956ला. अजून ओके, तर आता आपण बघूया ॲप्लिकेशन काय आहे पॉवर इलेक्ट्रॉनिकचे. जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही लिहू शकता. तर फर्स्ट आहे हीट कंट्रोलसाठी, जिथे पण हीटर असेल किंवा काही तुम्हाला फर्नस असेल तुमच्या इंडस्ट्रीमधले. ओके, किंवा काही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला हीट कंट्रोल करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची गरज पडते, जिथे तुमच्या जे हीटर असेल, हीटरला तुम्ही प्रिसाइजली कंट्रोल करू शकता. त्यासाठी तुम्ही काही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कन्व्हर्टरचा यूज करू शकता हीट कंट्रोल करण्यासाठी. त्यानंतर सेकंड जे लेटेस्ट सध्याचं जे ट्रेंडिंग ॲप्लिकेशन आहे ते आहे तुमचं इलेक्ट्रिक व्हेकल. ओके, आपण बघितलं आहे की इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये खूप सारे टाईपचे DC कन्व्हर्टर यूज होतात. चार्जर असतं, ते पण तुमचं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असतं. ओके, त्यानंतर थर्ड तुमचं आहे तुमचं जे घरामध्ये AC असतं. ओके, AC किंवा आता नवीन फॅन आलेत बघा, BLDC फॅन्स. ओके, तुम्ही ॲड बघितली असेल, BLDC फॅन जे एनर्जी सेव्ह करतात. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोटर ड्राईव्ह करण्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लागतं. ओके, इट इज लो पॉवर असेल ते, बट स्टील इट इज पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ओनली. ओके, त्यानंतर जे सर्वो सिस्टीम असतात किंवा कन्व्हेयर असतात इंडस्ट्रीमध्ये. ओके, त्यामध्ये सुद्धा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वापरतात. ओके, त्यानंतर अजून तुमचं जे लाइटिंग असेल. ओके, लाइटिंग असेल किंवा फ्लॅशर्स असतील. ओके, फ्लॅशर्स, त्या फ्लॅशर्समध्ये सुद्धा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा यूज होतो. त्यानंतर तुमच्या जे पंप्स असतील, लार्ज पंप ज्याला तुम्हाला कंट्रोल करायचं असेल किंवा तुमचे जे DC मोटर असतील. ओके, इंडस्ट्रीमधल्या. ओके, ते सर्व कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडते, पॉवर इलेक्ट्रॉनिक्सची. ओके, तर हे झाले त्याचे काही ॲप्लिकेशन्स. खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत. तुम्ही इन्व्हर्टर, चार्जर, बॅटरी चार्जर, DC कन्व्हर्टर हे सगळे सुद्धा काय आहेत, पॉवर इलेक्ट्रॉनिकचे ॲप्लिकेशनच आहेत. नेक्स्ट जो टॉपिक आपण बघणार आहोत, ओके, तो काय असणार आहे तुमचा पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस. ओके, तर नेक्स्ट जो तुमचा टॉपिक आहे. ओके, तर आपण आता ॲक्च्युअल तुमच्या याला स्टार्ट करणार आहोत. तर आपण आता काय बघणार आहोत की पॉवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. त्यामध्ये आपण फर्स्ट जो तुमचा बघणार आहोत तो असणार आहे तुमचा पॉवर डायोड. ओके, पॉवर डायोड आपण बघणार आहोत आणि पॉवर डायोडमध्ये आपण बेसिकली काय बघणार आहोत, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याची वर्किंग काय आहे, वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. ओके, आणि त्याच्या VI कॅरेक्टरिस्टिक्स आणि ॲप्लिकेशन्स पण बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट आपण बघून घेऊया पॉवर डायोड काय आहे. तर बघा, आपण लास्ट सेमिस्टरला किंवा लास्ट इयरला तुम्ही PN जंक्शन डायोड बघितला. सेम पॉवर डायोडचं स्ट्रक्चर पण सिमिलर असणार, एक्झॅक्ट सिमिलर नाही, बट जे ज्याचं वर्किंग प्रिन्सिपल असणार आहे ते सेम असणार आहे. थोडेसे मॉडिफिकेशन करावं लागणार आपल्याला त्यामध्ये, कारण आपल्याला तो डायोड यूज करायचा आहे हाय पॉवरसाठी. ओके, तर बघा, पॉवर डायोड सिमिलर टू PN जंक्शन डायोड ओनली. ओके,
बट इट कॅन हँडल लार्ज पॉवर. ओके, पॉवर डायोड आहे म्हणून लार्ज पॉवर, लार्ज करंट अँड लार्ज व्होल्टेज. लार्ज करंट, लार्ज व्होल्टेज म्हणजेच लार्ज पॉवर. तुम्हाला माहिती आहे की पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, व्ही इंटू आय. तुमचं करंट इन्क्रीज झालं किंवा व्होल्टेज इन्क्रीज झालं म्हणजेच तुमची पॉवर पण चेंज होणार. ओके, किंवा ए सीसाठी आपल्याला काही रिॲक्टिव्ह फॅक्टर कन्सिडर करावे लागतात. तर जे सिम्पल डी सी सर्किटची पॉवर आहे ती कशी आहे, व्ही इंटू आय. ओके, तर हे झालं तुमचं पॉवर डायोड. ओके, आता आपण बघणार आहोत की पॉवर डायोडचे टाइप्स कोणते आहेत. ओके, आता आपण बघणार आहोत की पॉवर डायोडचे टाइप्स कोणते आहेत. तर बघा, एक असतं तुमचं जनरल पर्पज पॉवर डायोड. ओके, जसं तुमचं जनरल पर्पज पी एन जंक्शन डायोड आहे तसा हा जनरल पर्पज पॉवर डायोड असतो. यामध्ये काय असतं की तुमचं जे टी आर आर म्हणून एक फॅक्टर आपण बघणार आहोत. ओके, रिव्हर्स रिकव्हरी टाईम तो थोडासा जास्त असतो. ओके, आणि हा कुठे वापरतात, रेक्टिफायरसाठी वापरतात जनरली जनरल पर्पज डायोड. ओके, जे आपण बघणार आहोत अनकंट्रोल रेक्टिफायरमध्ये पॉवर डायोड यूज करतात. त्यानंतर सेकंड टाईप आहे तुमचा हाय स्पीड पॉवर डायोड. ओके, हाय स्पीड म्हणजे काय, जिथे तुम्हाला हाय स्विचिंग फ्रिक्वेन्सी असेल. ओके, त्या ठिकाणी जर तुम्ही जनरल पर्पज पॉवर डायोड वापरला तर खूप जास्त लॉसेस येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे हाय स्पीड पॉवर डायोडमध्ये काय असतं की लो रिव्हर्स रिकव्हरी लॉसेस असतात त्याच्यामध्ये. ओके, रिव्हर्स रिकव्हरी लॉसेस. ओके, आणि अजून एक असतं की हाय स्पीड डायोडमध्ये तुमचा जो व्होल्टेज ड्रॉप असतो तो पण ॲज कम्पेअर टू जनरल पर्पज हा लो असतो. ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप किंवा फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप आपण म्हणतो. ओके, तर हा झाला हाय स्पीड पॉवर डायोड. हा कुठे वापरतात, तर हाय स्पीड पॉवर डायोड वापरतात बेसिकली इन्व्हर्टर आणि चॉपर्समध्ये. ओके, म्हणजे तुमच्या डी सी टू डी सी कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर जे ॲक्च्युली हाय फ्रिक्वेन्सीवरती काम करतात. आणि थर्ड जो आहे तुमचा पॉवर डायोडचा टाईप तो आहे शॉर्टकी पॉवर डायोड. ओके, जनरली हा लो पॉवर डायोड असतो. याच्यात मॅक्स व्होल्टेज तुम्हाला 100 व्होल्टपर्यंत मिळतो हा. ओके, बट यामध्ये जो ऑन स्टेट ड्रॉप असतो, व्होल्टेज ड्रॉप, तो ऑलमोस्ट 0.2 व्होल्ट असतो. ओके, जबकि तुम्ही जनरल पर्पज पॉवर डायोड जर बघितला तर यामध्ये हा 2 व्होल्ट टू 4 व्होल्टपर्यंत तुम्हाला फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप असतो, म्हणजे खूप जास्त असतो. आणि शॉर्टकी डायोडमध्ये 0.2 व्होल्ट टू 0.4 व्होल्ट मॅक्स. ओके, 0.4 0.5 व्होल्टपर्यंत तुम्हाला आहे, म्हणजे याच्यामध्ये लो फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला मिळतो. ओके, आता बघूया की नॉर्मल पी एन जंक्शन डायोड आणि पॉवर डायोड याच्यामध्ये फरक काय बघा. तर इकडे मी हा एक तुमचा नॉर्मल पी एन जंक्शन डायोड आहे इकडे. ओके, या साईडला बघा तुम्हाला काय दिसतंय, नॉर्मल पी एन जंक्शन डायोड आहे. ओके, याचं वेट जर तुम्ही बघितलं तर हार्डली 1 किंवा 2 ग्राम वेट असेल याचं ॲक्च्युअल, जर तुम्ही फिजिकली बघितलं तर हा. बट तोच जर तुम्ही पॉवर डायोड बघितलं तर हा 40 ते 50 ग्रॅमचा असतो आणि कधी कधी खूप जास्त वेटेजचे पण मिळतात आपल्याला. तर हा जो नॉर्मल डायोड आहे हा मॅक्सिमम 1 अँपियर किंवा मॅक्स टू मॅक्स 10 अँपियरपर्यंत तो असेल. 10 अँपियर पण खूप झालं. ओके, हा तुमचा नॉर्मल पी एन जंक्शन डायोड. पण तेच जर तुम्ही पॉवर डायोड जर बघितला तर इट कॅन कॅरी अप टू 1000 अँप्स. ओके, आणि काही स्पेशल पर्पज जे डायोड असतात ते 1000 अँप्सपेक्षा पण जास्त करंट कॅरी करू शकतात. ओके, तर त्यासाठी बघा याचं स्ट्रक्चर कसं बनवलेलं आहे. एकदम पूर्ण मेटॅलिक बॉडी आहे. त्याचे कनेक्टर पण बघा खूप हेवी कनेक्टर्स त्याला यूज केलेत. आणि पी एन जंक्शनमध्ये काय आहे की एक स्मॉल 0.5 mm पेक्षा पण कमीचे वायर आपण इकडे यूज करतात किंवा हे मेटल कनेक्टर असतात. ओके, तर असा फरक असतो बघा. याच्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्या घरामध्ये जे स्विचेस असतात आपण ज्याने फॅन, तुमची टीव्ही किंवा मोबाईल चार्जर कंट्रोल करतो त्याची कॅपॅसिटी असते 6 amp. ओके, त्यानंतर अजून सेकंड टाईपचे स्विचेस असतात जिथे आपण हीटर किंवा गिझर कनेक्ट करतो ते असतं 16 amp. ओके, मॅक्स 16 amp आपल्या घरामध्ये आपण वापरतो. बट त्या स्विचमधून जर तुम्ही 50 amps किंवा 100 amps जर पास केलं किंवा तितका लोड घेतला. ओके, तर तुमचं पूर्ण स्विच डॅमेज होऊन जाईल, पूर्ण तुमचं बोर्ड जळून जाईल, वायरिंग जळेल. ओके, त्यामुळे 6 amp पर्यंत तुमचं मेकॅनिकल स्विच सस्टेन करू शकतं. पण जर तुम्हाला थाउजंड्स ऑफ amp ट्रान्सफर करायचं किंवा हंड्रेड्स ऑफ अँपियर करंट जर फ्लो करायचं असेल किंवा कंट्रोल करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस लागतील. ओके, तर बघा नॉर्मल पी एन जंक्शन आणि पॉवर डायोड याच्यामध्ये फरक तुम्हाला कळला असेल आता की नॉर्मल डायोड हा फक्त एक 2 3 4 5 अँपिअरपर्यंत आणि हार्डली 100 व्होल्टपर्यंत किंवा 1000 व्होल्टपर्यंत तुम्ही यूज करू शकता रिव्हर्स ब्लॉकिंगसाठी. ओके, बट तुम्हाला जर थाउजंड्स ऑफ व्होल्टेज कंट्रोल करायचं असेल, हंड्रेड्स ऑफ अँपियर पास करायचं असेल रेक्टिफायरमधून तर तुम्हाला कोणते डायोड लागतील, पॉवर सेमीकंडक्टर डायोड.
ओके. त्यात पण 3 टाइप्स आपण बघितलेत. जे एक जनरल पर्पज पॉवर डायोड, दुसरा हाय स्पीड पॉवर डायोड आणि तिसरा शॉर्टकी पॉवर डायोड. ओके. असे हे 3 टाइप्स आहेत डायोडचे, पॉवर डायोडचे. ओके. इकडे आपण पॉवर हा शब्द आपल्या पी-एन जंक्शनपासून याला वेगळा बनवतो. ओके. फर्स्ट बघूया इकडे की पी-एन जंक्शन डायोड. आपण बघितलं पी-एन जंक्शन डायोडमध्ये काय असतं, 2 टाइपचे मटेरियल आपण कनेक्ट करतो. ओके. एक पी टाइप मटेरियल, ओके, आणि एक साईडला एन टाइप मटेरियल. ओके. आणि इकडे तुमचा जंक्शन तयार होतं. ओके. चार्ज कॅरियर फॉर्म होतात या ठिकाणी आणि एक जंक्शन तयार होऊन तुमचं इथून करंट फ्लो स्टार्ट होतं, जसं तुम्ही आधी बघितलेलं आहे. ओके. हा तुमचा असतो ॲनोड, हा असतो कॅथोड. ओके. हा झाला तुमचा नॉर्मल पी एन जंक्शन डायोड, ज्याच्यामध्ये 2 लेयर असतात. एक असतं पी टाईप मटेरियल, एक असतं एन टाईप मटेरियल आणि एक जंक्शन तयार होतं. ओके. आणि हा जो फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप असतो हा असतो तुमचा 0.7 व्होल्ट. ओके, फॉर सिलिकॉन, जर तुम्ही सिलिकॉनचं मटेरियल यूज केलं तर, आणि 0.2 व्होल्ट असतो जर तुम्ही जर्मेनियम वापरलं तर. ओके. हे झालं तुमचं नॉर्मल पी एन जंक्शन डायोड. क्विकली आपण जस्ट रिवाइज केलंय. आता आपण बघणार आहोत की पॉवर डायोडचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. ओके. तर आता आपण बघणार आहोत की पॉवर डायोडचं कन्स्ट्रक्शन कसं आहे. तर बघा इकडे काय आहे की सेम स्ट्रक्चर आहे, सिम्बॉल पण तुमचा सेम राहणार आहे, सिम्बॉलमध्ये काहीही चेंज होणार नाही. जो तुमचा डायोडचा सिम्बॉल असणार आहे तोच राहणार. हा तुमचा ॲनोड, हा तुमचा कॅथोड. ओके. फक्त याच्यामध्ये जे इंटरनल त्याचं सेमीकंडक्टर जे स्ट्रक्चर असणार आहे ते थोडंसं चेंज केलं आहे आपण. कारण का की आपल्याला मॅक्सिमम व्होल्टेज सस्टेन करायचं आहे, मॅक्सिमम करंट फ्लो करायचं आहे. 3 वेगवेगळ्या लेयर्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे पी टाईप सेमीकंडक्टर, म्हणजेच त्याला नाव दिलं आपण पी प्लस. दुसरं आहे एन मायनस लेयर आणि तिसरं आहे एन प्लस लेयर. पी प्लस म्हणजे ज्यावेळेस आपण तिला हेवीली डोप करतो. ओके. डोपिंग तुम्हाला माहिती आहे, सेमीकंडक्टर डोपिंग. ज्यावेळेस आपण त्याला हेवीली डोप करतो त्यावेळेस आपण त्याला पी प्लस म्हणतो आणि एन मायनस म्हणजे लाईटली डोप. ओके. आणि इकडे बघा किती कॉन्सन्ट्रेटनं आपण त्याला डोप केलंय त्याची एक काउंट पण इकडे दिलेला आहे. ओके. एक्झॅक्टली तुम्हाला लक्षात नाही राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पी प्लस एन मायनस एन प्लस लिहू शकता, बट लक्षात असेल तर बेटर आहे. तर बघा फर्स्ट जी तुमची लेयर आहे पी लेयर, ती 10⁻19 सीएम पर क्यूबनं डोप केलेली आहे. ओके. आणि दुसऱ्याच्यात जो आहे तो 10⁻14 सीएम पर क्यूब आणि तिसरी जी लेयर आहे एन प्लस ती अगेन 10⁻19. ओके. तर इकडे अशा 3 लेयर आहेत आणि तुमचं जे जंक्शन फॉर्म होणार आहे ते होणार आहे हेवीली डोपेड पी टाईप मटेरियल आणि लाईटली डोपेड एन टाईप. म्हणजे या ठिकाणी तुमचं जंक्शन तयार होणार आहे इकडे. ओके. या ठिकाणी काय होणार, तुमचं जंक्शन तयार होणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक जी लेयर ॲड केली आहे बघा आपण, नॉर्मल पी एन जंक्शनमध्ये फक्त 2 लेयर आहेत, एक आहे पी, एक आहे एन. पण इकडे जी नवीन लेयर इंट्रोड्यूस झालेली आहे ती आहे एन मायनस. आणि या एन मायनस रिजनला काय म्हणतात, तर या एन मायनस लेयरला म्हणतात ड्रिफ्ट लेयर. ओके. ड्रिफ्ट लेयर. आणि या एन मायनस आणि पी पासूनच तुमचं जंक्शन फॉर्म होतं. ओके. त्यानंतर तुमची ही एन प्लस रिजन. ओके. पी प्लस रिजनला तुमचा ॲनोड असणार आहे आणि एन प्लस रिजनला तुमचा कॅथोड असणार आहे. बघा आता मला ही जी तुमची विड्थ असणार आहे, ओके, ड्रिफ्ट लेयरची जी विड्थ असणार आहे, ही जशी तुम्ही ड्रिफ्ट लेयरची विड्थ चेंज करणार, व्हॅरी करणार, तसं तुमचं ब्रेकडाऊन व्होल्टेज वाढत जाणार. ओके. जर सपोज आता हा माझा डायोड 2000 व्होल्ट सस्टेन करत असेल आणि मी ही डब्ल्यू जी विड्थ आहे या लेयरची, ओके, ही जी विड्थ तुम्हाला इकडे दिसते बघा, ही विड्थ जर व्हॅरी केली, ओके, तर तुमचं ब्रेकडाऊन व्होल्टेज काय होणार आहे, अजून तुम्ही सस्टेन करू शकता. लाईक मी जर अजून थोडी चेंज केली तर मला 3000 व्होल्टपर्यंत माझा डायोड सस्टेन करू शकतो. ओके. आणि याची लेवल पण दिली बघा, ते तुमचा जो पी टाईप मटेरियलची लेयर असणार आहे ती असणार आहे 10 मायक्रोमीटर. ओके. त्याची जी थिकनेस असणार आहे 10 मायक्रोमीटर. त्यानंतर तुमची जी एन प्लस रिजन असणार आहे तिची थिकनेस असेल 250 टू 300 मायक्रो एम्पियर. ओके. आणि ही जी तुमची याचं जे स्ट्रक्चर आहे हे व्हर्टिकली स्ट्रक्चर आहे, म्हणजे काय होईल की आपल्याला मॅक्सिमम करंट ट्रान्सफर करता येईल. ओके. आणि जर तुम्हाला मॅक्सिमम करंट फ्लो करायचं असेल याच्यामधून तर तुम्हाला हा एरिया चेंज करावा लागेल, त्याची जी थिकनेस आहे. ओके. हा जो एरिया आहे हा जर मी व्हॅरी केला तर माझ्या डायोडची करंट कॅपॅसिटी वाढत जाईल. अजून एक याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे की तुमची अजून एक लेयर ॲड झाली एन मायनस, त्यामुळे तुमच्या डायोडचा जो फॉरवर्ड ड्रॉप असणार आहे, ओके, फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप चेंज होत जाणार. बघा स्ट्रक्चर कसं बनतंय की तुम्ही एक गोष्ट वाढवताय तर त्याचा काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट तयार होईल. ओके. आपण काय केलंय की डायोडची व्होल्टेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी अजून एक लेयर ॲड केली त्याच्यामध्ये एन मायनस, त्याची विड्थ चेंज केली तर मला अजून त्याचं जे सस्टेनेबल व्होल्टेज असणार आहे डायोडचं ते चेंज होत राहील, ते मला इन्क्रीज होईल. ओके. बट
साईड बाय त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे की तुमचा फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप पण चेंज होणार आहे. ओके, तर आपण याचं क्विकली कन्स्ट्रक्शन बघूया कसं असणार आहे. ओके, काय काय पॉईंट्स तुम्हाला या कन्स्ट्रक्शनमध्ये नोट डाऊन करायचे एक्झाममध्ये, किंवा काय काय तुम्हाला पॉईंट नोट डाऊन करायचे त्याच्यामध्ये, ते आपण क्विकली बघणार आहोत. बघा, तर फर्स्ट पॉईंट काय आहे की हेविली डोप्ड पी लेयर, म्हणजे ही जी तुमची लेयर असणार आहे. ओके, हेविली डोप्ड पी लेयर. ओके, दिस ॲक्ट ॲज अ ॲनोड. ओके, तुम्हाला दिसतं इथं की पी जी लेयर आहे तुमची ती तुमच्या ॲनोडला कनेक्टेड आहे. आणि काय असणार आहे की द लेयर थिकनेस अँड डोपिंग लेवल्स आर डिफरंट, इट चेंज. ओके, ज्यावेळेस एक डायोड बनतो, वेगवेगळ्या रेटिंगसाठी डायोड बनवतात आपण. 100 ॲम्प्स असेल किंवा 400 ॲम्प्स असेल. जसे डायोडचे जे टाईप्स असतात, जेव्हा तुम्ही एखादा डायोड सिलेक्ट करता त्यावेळेस त्याच्यात दोन गोष्टी मिळतात की मला फॉरवर्ड करंट किती असणार आहे त्याचं. ओके, आय एफ सपोज हा असेल 100 ॲम्पचा, आणि दुसरं असतं की व्ही बी आर, ब्रेकडाऊन व्होल्टेज. सपोज हे असेल माझं 1000 व्होल्ट. ओके, तर वेगवेगळ्या डायोडसाठी याची जी थिकनेस असेल किंवा त्याचे डोपिंग कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा त्याचं स्ट्रक्चर असेल, हे चेंज होत राहतं. ओके, त्यामुळे इकडे तुम्हाला फक्त एक बेसिक सांगायचं आहे की त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. ओके, त्यानंतर बघा लाईटली डोपेड एन लेयर. ओके, ही जी तुमची एन लेयर आहे लाईटली डोपेड एन मायनस. ओके, इट इंट्रोड्यूस बिटवीन हेविली डोप्ड, ही कशामध्ये इंट्रोड्यूस केली आहे की हेविली डोप पी लेयर अँड हेविली डोप एन लेयर. तुम्हाला दिसतंय बघा, एन मायनस लेयर कधी आहे, दोघांच्या मध्ये इंट्रोड्यूस केली आहे. आणि त्या लेयरला काय म्हणतो आपण, ड्रिफ्ट लेयर. ओके, या लेयरला ड्रिफ्ट. आणि हाच तुमचा जो डिफरन्स असणार आहे नॉर्मल पी एन जंक्शन डायोड आणि पॉवर डायोडमध्ये, जो डिफरन्स आहे की याच्यामध्ये ॲडिशनल ड्रिफ्ट लेयर ॲड केलेली आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. ओके, आणि त्यामुळे याला पॉवर डायोड आपण म्हणतो. ओके, आणि या लेयरला आपण काय म्हणतो, तर म्हणतो ड्रिफ्ट लेयर म्हणतो. ओके, त्यानंतर ड्रिफ्ट लेयर काय करते की तुमचे जे मॅक्झिमम व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी असेल डायोडची, ती कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या ड्रिफ्ट लेयरवरती. द ड्रिफ्ट लेयर इन्क्रीज द व्होल्टेज हँडलिंग कॅपेबिलिटी ऑफ पॉवर डायोड. ओके, पॉवर डायोडची जी व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी आहे ती कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या ड्रिफ्ट लेयरवरती. अजून काय काय नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला, द ॲनोड अँड कॅथोड लेयर्स आर हेविली डोप. तुम्ही बघितलंय की ॲनोडला जे आहे पी प्लस आणि कॅथोडला काय आहे एन प्लस, दे आर हेविली डोपिंग लेवल्स आपण तिथं यूज केली. वेअर द ड्रिफ्ट लेवल काय आहे तुमची, लाईटली डोप्ड आहे. ओके, एन मायनस. ओके, त्यानंतर जंक्शन कुठं फॉर्म होतं तुमचं, द जंक्शन फॉर्म बिटवीन ॲनोड लेयर पी प्लस अँड द ड्रिफ्ट लेयर एन मायनस. ओके, त्यानंतर विड्थ ऑफ ड्रिफ्ट लेयर काय सांगितलंय, द विड्थ ऑफ ड्रिप लेयर डिपेंड्स ऑन द डिझायर्ड व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, तुम्हाला आपण इकडं आधी पण डिस्कस केलंय की तुमची जी ड्रिप लेयरची जी विड्थ असणार आहे ती कशावर डिपेंड असणार आहे, तुमच्या ब्रेकडाऊन व्होल्टेजवरती. जर तुम्हाला हायर ब्रेकडाऊन व्होल्टेज लागत असेल तर तुम्हाला ड्रिप लेयरची विड्थ व्हॅरी करावं लागेल किंवा इन्क्रीज करावं लागेल. जर तुमचं लो ब्रेकडाऊन व्होल्टेजसाठी तुम्ही डायोड डिझाईन करत असाल 100 व्होल्टसाठी, तर त्यावेळेस तुमची विड्थ कमी असेल. जर तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज केलं ब्रेकडाऊन, तर तुमच्या ड्रिफ्ट लेयरची विड्थ पण चेंज होणार. ओके, हे सेमीकंडक्टर स्ट्रक्चर तुम्हाला समजलं तर डायोड्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑटोमॅटिक समजून जातात. बघा, त्याचे काय इम्पॅक्ट होतात, कोणते पॅरामीटर चेंज केल्याने कोणती व्हॅल्यू इम्प्रूव्ह होती. जसं आपण आता बघितलं की जर मी ड्रिप लेयरची विड्थ चेंज केली तर माझं ब्रेकडाऊन व्होल्टेजसुद्धा इन्क्रीज होईल. ओके, आणि त्याचं जर सरफेस एरिया इन्क्रीज केला तर तुमची करंट कॅरिंग कॅपेबिलिटी अजून इन्क्रीज होईल. ओके, त्यानंतर काय आहे की द रेजिस्टिव्हिटी ऑफ द ड्रिप लेयर इज हाय. ओके, ड्यू टू लो लेवल डोपिंग. लो लेवल डोपिंग म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कमी असणार, म्हणजेच काय होणार, त्या रिजनची रेजिस्टिव्हिटी वाढणार. रेजिस्टिव्हिटी वाढणार म्हणजे काय होणार की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुमचा पॉवर ड्रॉप व्होल्टेज ड्रॉप जादा होणार. ओके, म्हणजेच ओव्हरऑल काय होईल की तुमच्या पॉवर डायोडचा जो फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप असेल, ओके, फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप हा हायर असणार ॲज कम्पेअर टू तुमचा पी एन जंक्शन डायोड किंवा लो पॉवर डायोड. त्यामुळं काय आहे की ऑन स्टेट व्होल्टेज, त्यामुळं काय होणार आहे, तुमच्या ॲडिशनल ड्रिफ्ट लेयरमुळे काय होतंय की डायोडचं ओव्हरऑल ऑन स्टेट जे व्होल्टेज असणार आहे, ओके, किंवा व्होल्टेज ड्रॉप असणार आहे, व्होल्टेज ड्रॉप वाढला म्हणजेच पॉवर लॉस पण वाढणार, तो पण इन्क्रीज होणार आहे ड्यू टू ड्रिफ्ट लेयर. त्यानंतर काय आहे की द क्रॉस सेक्शन एरिया, ओके, ए ऑफ डायोड विल व्हॅरी अकॉर्डिंग टू मॅग्नेट्यूड ऑफ टोटल करंट इट इज सपोज टू हँडल. ओके, हायर द करंट, हायर द सरफेस एरिया. या गोष्टी तुम्हाला जर विचारलं
ड्रॉ अँड एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डायोड, तर तुम्ही हे सगळं लिहू शकता. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ पॉवर डायोड. ओके, दॅट्स इट. आता आपण बघणार आहोत याचे कॅरेक्टरिस्टिक्स. VI characteristics of power diode. Okay, you already learned this VI characteristics. How can we draw this, right? जसं तुम्ही PN जंक्शन डायोडचे VI कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आहेत. ओके, सेम त्याच असणार आहेत. थोडंसं काय चेंज होईल की व्होल्टेज आणि करंटचे जे रेटिंग असतील ते चेंज होणार आहेत. तर तुम्हाला माहिती आहे VI कॅरेक्टरिस्टिक्स कशा फाइंड करतो आपण. त्यासाठी आपण एक सिंपल सर्किट ड्रॉ करू. सपोज हा माझा एक व्होल्टेज सोर्स आहे. ओके, त्यानंतर हा माझा एक पॉवर डायोड मी इथे कनेक्ट केला. ओके, आणि इकडे एक रजिस्टर कनेक्ट केला त्याच्या सिरीजमध्ये करंट लिमिट करण्यासाठी. ओके, असं एक सर्किट बनवलं सिंपल. आणि इकडे मी काय करणार आहे, हे व्होल्टेज व्हॅरी करणार आहे. ओके, मी एक 0 टू एक सर्टन व्होल्टेज आपण सपोज घेऊ की 100 व्होल्ट पर्यंत मी याला व्हॅरी करेल. ओके, आणि इकडे माझं करंट असणार आहे. ओके, त्यानंतर हा तुमचा एक लोड रजिस्टर आहे. तर VI कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की आपल्याला व्होल्टेज चेंज करायचे आणि त्यानंतर तुमच्या डायोडमधून जे फ्लो होणारं करंट आहे, ओके, ते प्लॉट करायचंय. ओके, तर आपण इकडे बघा एक प्लॉट काढून घेतला आहे. यावरती एक्स ऍक्सिस वरती तुमचं असणार आहे फॉरवर्ड व्होल्टेज. ओके, काय असणार आहे, फॉरवर्ड व्होल्टेज. ओके, आणि वाय ऍक्सिस वरती काय असणार आहे, इकडे असेल तुमचं फॉरवर्ड करंट. ओके, फॉरवर्ड करंट हा तुमचा 0 पॉइंट असणार आहे. त्यानंतर या खालच्या साईडला वाय ऍक्सिस वर तुमच्याकडे काय असणार आहे, रिव्हर्स करंट, जे तुमच्या डायोड मधून रिव्हर्स करंट फ्लो होत आहे. ओके, आणि या साईडला असणार आहे तुमचं रिव्हर्स व्होल्टेज. ओके, तर आपण आधी तुमच्या फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स बघू की डायोडच्या कसे असणार आहे. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचंय की डायोडला फॉरवर्ड बायस करायचं. ओके, हा तुमचा जो डायोड आहे याला फॉरवर्ड बायस करायचं म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला प्लस कनेक्ट करावं लागेल आणि या ठिकाणी मायनस. ओके, म्हणजे ॲनोडला प्लस आणि कॅथोडला मायनस. हा झाला तुमचा फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक साठी सेटअप. आता बघा, ज्यावेळेस मी व्होल्टेज राईज करतो सडनली, ओके, हा जेव्हा मी 0 पासून स्टार्ट करतो, तुमचा डायोड ऑन होणार आहे का, नाही. डायोड कधी ऑन होतो, ज्यावेळेस तुमच्या डायोडचा जो फॉरवर्ड व्होल्टेज असेल, ओके, VF जेव्हा तुमचं VIN असेल, ओके, तुम्ही जे VIN देता इट शुड बी ग्रेटर दॅन युअर VF म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप. ओके, तर सुरुवातीला काय होईल की तुमच्या डायोड मधून जे करंट फ्लो होईल ते एकदम कमी असेल, मायक्रो अँपियर मध्ये असेल. ओके, आणि ते ऑलमोस्ट निग्लिजिबल असतं. म्हणून आपण कसं ड्रॉ करतो VI कॅरेक्टरिस्टिक्सच्या, इनिशियली माझ्या ते ऑलमोस्ट 0 असतात. ओके, आणि एक पॉइंट येईल ज्या पॉइंटला काय होईल, तुमचा डायोड ऑन होईल. जसं तुमचा डायोड ऑन झाला की तुमच्या डायोड मधून करंट फ्लो होणं स्टार्ट होईल. ओके, आणि ते कशावरती लिमिट असणार आहे, या सर्किटचं करंट तुमचे डायोड एकदा ऑन झाला की तो तुमच्या लोड रजिस्टरवरती डिपेंड असणार. म्हणजे तो काय होईल, लिनियरली इन्क्रीज होत जाईल जसं तुम्ही व्होल्टेज चेंज करणार. बघा आता, ओके, हा जो पॉइंट आहे, ओके, सपोज हे माझं एक 1 व्होल्ट असेल किंवा 2 व्होल्ट असेल, जे पॉवर डायोडचं जे फॉरवर्ड व्होल्टेज असेल. जसं हा पॉइंट तुम्ही क्रॉस केला त्यानंतर सडनली तुमचं जे करंट असणार आहे ते लिनियरली चेंज होत जाईल विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज. ओके, हे असं, हे झाले तुमचे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. एक सर्टन व्हॅल्यू पर्यंत, म्हणजेच फॉरवर्ड व्होल्टेज ड्रॉप पर्यंत तुमच्या डायोड मधून एकदम मिनिमम करंट फ्लो होईल. सडनली वन्स यू क्रॉस दॅट व्होल्टेज इट विल स्टार्ट इन्क्रीजिंग लिनियरली बेस्ड ऑन युअर लोड रजिस्टर. ओके, सो हे झालं तुमच्या फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. आपण याला नाव काय देतो, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आता बघा आता आपल्याला काढायचं तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स कसे असणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स जर मला डायोडच्या फाइंड आउट करायचे असेल तर मला डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करावं लागणार. ओके, तर मी काय करतो, हा सेम डायोड घेतो. इकडे फक्त आपण काय करणार आहे, हा झाला तुमचा मायनस, हा झाला प्लस. बघा, फॉरवर्ड मध्ये काय होते की एका 1 टू जो त्याचा कट इन व्होल्टेज असेल किंवा फॉरवर्ड व्होल्टेज असेल त्यानंतर तो सडनली राईज होतोय. ओके, त्यानंतर तो ऑन होतो आणि करंट सडनली राईज होतोय. बट रिव्हर्स मध्ये तसं होतं का, रिव्हर्स मध्ये काय होतंय की अप टू सर्टन व्हॅल्यू, ओके, हा काय होणार, सस्टेन करणार, म्हणजे हा व्होल्टेज ब्लॉक करणार डायोड. ओके, आणि एक विशिष्ट व्हॅल्यू येईल, ती असेल तुमची डायोडचं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. सपोज हा डायोड जर 100 व्होल्ट साठी रेट केला असेल तर अप टू 100 व्होल्ट या सर्किटमधून कोणताही करंट पास होणार नाहीये. बट जसं तुम्ही या ठिकाणचा व्होल्टेज, ओके, या पॉइंटचं जे व्होल्टेज असेल
ओके, रिव्हर्स व्होल्टेज. ते जर तुम्ही 100 व्होल्टेजला एक्सीड केलं, बघा इकडे मी दिलतोय व्होल्टेज अक्रॉस डायोड इज ग्रेटर दॅन 100 व्होल्ट. आपण सपोज कन्सिडर करतोय, कारण जर 1000 व्होल्टचा डायोड असेल रेटेड, तर त्यासाठी 1000 व्होल्ट हे तुमचं ब्रेकडाऊन व्होल्टेज असेल. ओके, तर आता बघा, जेव्हा तुम्ही रिव्हर्स सप्लाय अप्लाय करता, इनिशियली तुमचं फक्त काय होतंय की एक लिकेज करंट फ्लो होतं या डायोडमधून. लिकेज करंट हे तुमचं मायक्रो एम्पियर्स मध्ये असतं, खूप मिनिमम लिकेज करंट फ्लो होतं आणि बेस्ड ऑन टेम्परेचर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर बघा इनिशियली इकडे काय होणार की ऑलमोस्ट निग्लिजिबल करंट फ्लो होते या कंडिशन मधून. ओके, त्यानंतर तुमची एक पॉइंट येणार. ओके, हा पॉइंट हा असणार तुमचा रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज, या व्होल्टेजला काय होणार, तुमचा डायोड ब्रेक होणार, म्हणजे तो काम करणं स्टॉप करणार आणि शॉर्ट होणार. इकडे शॉर्ट झाल्यानंतर काय होणार, तुमच्या सर्किटचं जे टोटल करंट असेल ते तुमच्या सर्किटच्या लोड रेजिस्टरवरती डिपेंड असेल. म्हणजे इथून काय होणार, सडन करंट फ्लो होणं स्टार्ट होणार या साईज मध्ये. ओके, तर ही झाली तुमची रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, फॉरवर्ड मध्ये काय होते की हार्डली 1 or 2 व्होल्टला तो कंडक्ट होणं स्टार्ट होतो, बट रिव्हर्स मध्ये तो अप टू 100 किंवा 1000 व्होल्ट जे त्याची रेटेड व्होल्टेज असेल त्यापर्यंत तो फक्त लिकेज करंट पास करतो आणि नंतर सडनली ब्रेकडाऊन होतो. त्यामुळे तुम्ही जर बघितलं की निगेटिव्ह ऍक्सिस जो आहे या ठिकाणी, ओके, या ठिकाणी आपल्याला हायर व्हॅल्यूला तो ब्रेकडाऊन होतोय, बट जर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, ओके, तर ते एकदम 1 व्होल्ट 2 व्होल्टला तो ब्रेकडाऊन होतोय. ओके, तर हे झालं त्याच्या व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स. व्ही आय म्हणजे काय, एका ऍक्सिसवर आपण काय घेतलं, व्ही म्हणजे व्होल्टेज, आणि दुसऱ्या ऍक्सिसवर आपण काय प्लॉट केलं, आय म्हणजे करंट. ओके, त्यामुळे आपण याला काय म्हणतो, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, त्यानंतर हे काय झालं तुमचं, आता हे झालं रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, दिस इज युअर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. समजलं, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. एक्स ऍक्सिस वर आपल्याला व्होल्टेज घ्यायचं आहे, फॉरवर्ड व्होल्टेज, आणि वाय ऍक्सिस वर घ्यायचं आहे आपल्याला फॉरवर्ड करंट. सेम रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्हाला ड्रॉ करायचे असेल तर अगेन तुम्हाला निगेटिव्ह वाय ऍक्सिसला रिव्हर्स करंट घ्यायचे आणि रिव्हर्स व्होल्टेज एक्स ऍक्सिस वर घ्यायचं. आणि हे जे रिव्हर्स मध्ये जे तुमचं लिकेज करंट असतं हे ग्रॅज्युअली थोडंसं इन्क्रीज होतं बेस्ड ऑन युअर अप्लाइड व्होल्टेज अँड युअर टेम्परेचर. जर हे झाल्या तुमच्या डायोडच्या व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, रिव्हर्स काय आहेत. ओके, आणि हे तुमचं काय झालं, डायोडच्या व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर डायोड, ऑलमोस्ट सिमिलर टू युअर पी एन जंक्शन डायोड आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, ऍप्लिकेशन ऑफ पॉवर डायोड. हे जर तुम्हाला विचारलं, फर्स्ट आहे की जसं आपण तिकडे रेक्टिफायर यूज करायचो तसेच इकडे ज्यावेळेस तुम्हाला हाय पॉवरचा रेक्टिफायर असेल, ओके, तर त्यामध्ये आपण पॉवर डायोड यूज करतो. तर तुम्ही काय लिहू शकता, इट इज युज्ड इन हाय पॉवर रेक्टिफायर सर्किट. ओके, किंवा हाय व्होल्टेज रेक्टिफायर सर्किट किंवा हाय करंट, काही पण तुम्ही लिहू शकता, तिन्हीचा मिनिंग एकच होतो. ओके, तर नेक्स्ट ऍप्लिकेशन काय असणार आहे त्याचं, फ्री व्हीलिंग डायोड. फ्री व्हीलिंग डायोड. ओके, त्यानंतर थर्ड आहे तुमचा फीडबॅक डायोड. काही सर्किटमध्ये आपल्याला जर फीडबॅक द्यायचा असेल, ओके, तर फीडबॅकसाठी आपण याचा वापर करतो, म्हणून म्हणतो फीडबॅक डायोड. किंवा काही ठिकाणी याला रिव्हर्स बॅटरी प्रोटेक्शनसाठी पण वापरतात, किंवा रिव्हर्स पोलॅरिटी प्रोटेक्शन तुम्ही म्हणू शकता. रिव्हर्स पोलॅरिटी जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल एखादं सर्किट, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पॉवर डायोड रिव्हर्स पोलॅरिटी प्रोटेक्शन. ओके, ओके, त्यानंतर काही सेमी कन्व्हर्टर्स असतात बघा, जसं तुमचा कंट्रोल रेक्टिफायर आहे तसं सेमी कन्व्हर्टर एक आहे, त्यामध्ये सुद्धा आपण सेमी कन्व्हर्टर मध्ये पॉवर डायोड वापरतो. ओके, सेमी कन्व्हर्टर मध्ये. तर हे झाले तुमचे डायोडचं कन्स्ट्रक्शन, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे ऍप्लिकेशन्स, वर्किंग. ओके, आता सेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, एससीआर. ओके, आपण काय बघणार आहोत, एससीआरचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग कसं असणार आहे. ओके, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स एससीआरच्या आणि काही डेफिनेशन्स. ओके, तर हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्लेलिस्टला रेग्युलर व्हिजिट करत राहा, की जेव्हा पण तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्ही लगेच जाऊन बघू शकता, किंवा पाहिजे तेव्हा तुम्ही तो रिवाइज करू शकता क्विकली. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.